नो शुगर डे 30. आज बरोबर 1 महिना कंप्लीट झालेला आहे की मी साखर अजिबात खाल्लेली नाही. पण हो, मी माझं नेहमीचं जे जेवण आहे ते मात्र जेवते. तर संडे असल्यामुळे निवांत सकाळ, तर माझा ठरलेला नाश्ता असतो की ऑमलेट विदाऊट शुगर, कॉफी आणि नट्स. तर आज फक्त मला सकाळचंच जेवण होतं, म्हणजे लंचच होता. कारण संध्याकाळी आम्हाला एका रिसेप्शनला जायचं होतं. तर एक चिकनचं स्टार्टर बनवलेलं मी. खरं मला आठवत नाही नेमकं नाव काय, तर मी ह्याला लसूणी चिकन असं नाव दिलं आहे. तर भरपूरशी लसूण मी बारीक चॉप करून घेतलेली चॉपरमधून. ती जस्ट फ्राय करायची आहे आणि याच्यामध्ये ना मी कश्मीरी लाल मिर्च त्याची पेस्ट घातली आहे. ती भिजवलेली होती मिरची आणि त्याच्यामध्ये थोडेसे धणे घातले आणि ही बारीक वाटून घेतली. तर ती छान मिक्स करून घ्यायची. एक वाफ काढल्यानंतर याच्यामध्ये ना दही घालायचं आहे 2 ते 3 चमचे. तर आधीच मी थोडे चिकनचे जे पीस आहेत, स्पेशली ब्रेस्ट चिकन जे असतं ना, त्याचे पीस मी बारीक करून ठेवले होते, म्हणजे स्लाईजमध्ये कापून ठेवले होते. तर यामध्ये मी थोडंसं चिकन मसाला ॲड केला आहे. हवं तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता. आणि हे जे पीस आहेत ते याच ग्रेव्हीवरती शिजत ठेवायचे थोडक्यात. आणि माझा अर्थात तो थोडासा पॅन लहान झाला. हे करायचं असेल तर एक मोठा पॅन असणं गरजेचं आहे. तर आमचं दुपारचंच लंच होतं, त्यामुळे मी अगदी थोड्या प्रमाणात केलं आहे. तर त्यावरती थोडीशी मी हिरवी मिरची घातलेली. अर्थात ही रेसिपी मी कुठेतरी पाहिलेली. मी थोडंफार माझे चेंजेस करून मी केली. आणि थोड्या वेळानंतर एक वाफ आल्यानंतर हे जे चिकनचे पीस आहेत ते पलटी करायचे. म्हणजे संपूर्ण प्रोसेस ही या पॅनमध्येच आहे, की याच्यामध्येच या ग्रेव्हीमध्येच थोडक्यात हे चिकनचे पीसेस चांगले शिजवून घ्यायचे. तर हा एक स्टार्टरचा प्रकार आहे. आज मी केलं होतं चिकन फ्राईड राईस आणि त्याबरोबर हे स्टार्टर मी केलेलं. कोथिंबीरने मस्तपैकी गार्निश केलं आणि बघूया हे कसं झालं आहे. हे मला पण चांगलं आवडलं. खूपच चांगलं आहे आणि टेस्टी पण आहे. थँक्यू. तर संध्याकाळी मी घेतली नेहमीप्रमाणे एक ब्लॅक कॉफी आणि आम्ही रिसेप्शनला गेलो. अर्थात तिथे भरपूर छान छान जेवणाचे ऑप्शन्स होते. मी काही व्हिडिओ केला नाही. पण हो, आज मात्र मला डेझर्टचे अनेक प्रकार बघून मात्र मोह झाला, की अरे, एवढे छान छान खायला होतं आणि मी विदाऊट शुगर नो शुगर म्हणून खरं काही खात नाही आहे. तर हे मात्र आज मला मोह झाला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.